नमस्कार. जे दोन तीन महिने आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही लोक त्याला राजकीय स्वरूप देत आहेत आणि राजकीय स्वरूप देऊन कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते असं न होता हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. कारण शेतकरी स्वइच्छेने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमतः आज आपल्या कोकणाचा इतिहास आहे. गेल्या इतक्या वर्षात कोकणी शेतकरी एकत्र आलेला नव्हता. तो आज या वातावरणाच्या बदलामुळे आणि झालेल्या नुकसानामुळे शेतकरी एवढा अडचणीत आहे की त्याच्यापुढे आता पर्याय नाही आहे. आता मायबाप सरकारकडे दाद मागल्याशिवाय दुसरा विषय हेच नाही आहे. तर आत्ता जो काही लोक म्हणजे राजकीय लोक या आंदोलनाला राजकीय स्वरूप देऊन शेतकऱ्यांचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना मी सांगू इच्छितो की बलाढ्य ब्रिटिश सरकारला एका पंचा आणि काठीचा आधार घेऊन एका व्यक्तीने आंदोलन उभं करून या आपल्या देशातून बाहेर करून लावलं आहे आणि आपला देश स्वतंत्र केला आहे. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. तिथून पुढे कोणी किती बलाढ्य असू दे, जर शेतकऱ्याने एकदा ठरवलं इथे शेतकरी एकत्र आलेलाच आहे आणि येणारा काळच आपल्याला इथून पुढील भविष्य काय असेल ते समजवेल. धन्यवाद.